संविधान डोळस्तर मनुस्मृती आंधळी आहे. संविधान डोळस्तर मनुस्मृती आंधळी आहे. बुद्धाच्या काळात सुखाने नांदली आहे. शेंडीवाल्यानो अँटिन्यावाल्यानो बुद्धगया तुमच्या नाही तर आमच्या बापाने बांधली बांधली बांधली. बुद्धगया कोणी बांधली? आपल्या बापाने. कोणी बांधली? कोणी बांधली? या बात आहे. आपल्या बापाचं नाव होतं सम्राट अशोक, ज्यांनी 3ऱ्या शतकामध्ये महाबोधी महाविहार बांधलं. लाजा वाटा पाहिजे त्याला. बुद्धगया आमची म्हणायचं. बरं हे क्लिअर करतो मी. बऱ्यादा जनरली काय गोपपडीत चालू, हिंदूचा ताबा हिंदूचा ताबा हिंदूचा ताबा. तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, बुद्धगयावर हिंदूचा ताबा नाही, फक्त आणि फक्त शेंडीवाल्याचा ताबा आहे. कोणी आमचा मराठा नाही, कोणताच हिंदू नाही. आजही कळत नाही. तुम्हाला एक एक गोष्ट धक्का बसेल. अयोध्याचा तुम्ही गुगलवर जा आता. अयोध्या आहे की नाही, बहुजन मेला अयोध्याची व्यवस्थापन समिती आता आहे. तुम्ही गुगलवर जा, चेक करा. त्या समितीमध्ये एकही एससीचा नाही, एसटीचा नाही, ओबीसीचा नाही, कोणीच नाही. पैकीच्या पैकी ब्राह्मण सदस्य आहे. थोडं समजून घ्या. जे 4 सदस्य आहेत ते सगळे ब्राह्मण आहेत बुद्धगयावर. आणि कशा पद्धतीने नरेंद्र मोदीच्या काळामध्ये कशा पद्धतीने बाबासाहेबांच्या संविधानाची वाट लावल्या जातं हे फक्त या ठिकाणी मी सांगणार आहे. खऱ्यावर कसं बसविल्या जातं. जिथे बाहेर देशात गेल्याने म्हणायचं, मैं बुद्ध के धरती से आया हूं, पूरे दुनिया को मित्रो मित्र म्हणून भेटायचे. तिकडे बुद्धाची मूर्ती काय दाखवायची, मैं बुद्ध के धरती से आया हूं, दुनिया को युद्ध की नहीं बुद्ध की जरूरत है असा बोलणारा नरेंद्र मोदी, त्याची वाचा गेली. बुद्ध गयावर काहीच बोलत नाही. दीक्षाभूमीला सुद्धा बोलला नाही एक शब्द आहे. महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातला सगळा बौद्ध बांधव नतमस्तक होण्यासाठी बुद्ध गयाला येत असतो का? त्याचं सर्वात मोठं कारण इसवी सन पूर्व 528 ला तथागत गौतम बुद्ध बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली दिवस तपश्चर्येला बसले. 49 दिवसानंतर बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली. तेव्हा बुद्धांचं वय 35 वर्ष होतं. आणि तेच ऐतिहासिक महत्व ओळखून सम्राट अशोकाने बुद्धगया बांधली. आणि 22 जून 2022 ला युनेस्को यांनी बुद्धगयाला जागतिक वारसा म्हणून घोषित केलं. ती बुद्धगया मात्र आमच्या ताब्यात नाही. कशा पद्धतीने आणले होते बघा. हा कार्यक्रम एन्जॉय म्हणून नाही, खिचडी मज्जा खाण्यासाठी नाही. हा कार्यक्रम सत्य बाहेर आणण्यासाठी, हा कार्यक्रम तुमच्या डोळ्यात आणण्यासाठी, हा कार्यक्रम तुमच्या बुटक्या आवडण्यासाठी आहे. कारण 15 ऑगस्ट 1953 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साप्ताहिक जनता पेपरला लेख लिहिला. त्या लेख मध्ये बाबासाहेब लिहितात, मी नाही काय मायांना आणि बहिणीनो, माझ्या भावांनो, आमच्या माया बहिणीवर आमच्या म्हणजे बुद्धाची नाही, तेली माळी कोळी मराठा सगळ्या. बाबासाहेब म्हणतात 15 ऑगस्ट 1953 ला माझ्या माया बहिणीवर अन्याय अत्याचार होत असताना, अन्याय होत असताना जर तुम्हाला राग येत नसेल, जर तुम्हाला चीड येत नसेल, जर तुमच्या डोळ्यात आग उतरत नसेल, तुमच्यात आणि नपुसक माणसात फरक नाही. हा कार्यक्रम तुम्हाला चीड आणण्यासाठी आहे. चीड. हे माझं भाषण तुम्हाला राग आणण्यासाठी आहे, तुमच्या मुठी आवडण्यासाठी आहे. कारण काळाची ती गरज आहे. कशा पद्धतीने बाबासाहेबांच्या संविधानाची ते वाट लावल्या जात आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आपल्या सर्वांना माहित आहे. आणि संविधान लिहिल्यानंतर काय झालं बघा. 4 मुद्दे अगदी 5-5 मिनिटाचे अत्यंत महत्वाचे. कदाचित बघा
अगोदर सगळे मान्यवर विद्वान आहेत, कदाचित सारखे मुद्दे येऊ शकतात, मला माहित नाही. कारण विषय काय सांगणार आपण, तेच विषय आता. कलमा काय बदलणार नाही, ऍक्ट काय बदलणार नाही, त्यामुळे थोडं आपण समजून घ्यावं. मला आता अगोदर बोलले असलेले विषय बुद्धगयाचा आहे, त्यामुळे रिपीट येऊ शकतं. थोडं शांत बस बघ, थोडं थांबा यार जरा, जाऊ दे ना, लक्ष देऊ नका. बघा बुद्धगयाशी निगडीत काय, आमचे सरपंच साहेब पुणेचे. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट याच्यामध्ये राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिला. कुणाला दिला? गोपू पाटलाला दिला, आमच्या सरपंच साहेबाला दिला, सिखाला दिला, मुसलमानाला दिला, जैनला दिला, ईसाईला दिला, पारसीला दिला, म्हणजे सगळ्याला दिला. कुठंच भेदभाव नाही. धार्मिक हक्क म्हणजे काय दिलं? त्याच्यात कलमा दिल्यात माय. संविधानाच्या पार्ट 3 म्हणजे भाग 3 धड्याचं नाव आपल्या भाषेमध्ये ग्रामीण 3रा धडा. नाव धड्याचं फंडामेंटल राईट, त्याचा मराठी अर्थ मूलभूत हक्क. आता काही जणांना मूलभूतच निवडणूक केलं की लोकांना कळत नाही. मूलभूत अर्थ कोणी सांगेल का? एवढ्यात मूलभूत म्हणजे काय? आणि हे नाही प्रॉब्लेम आहे सांगायला. कोणाला कळतं काय? मला कीर्तन करायचं आहे गाडगे बाबासारखी. कोणाला कळतं का मूलभूतचा अर्थ? काहीच कळत नाही. मूलभूत म्हणजे अत्यंत महत्वाचा. मूलभूत म्हणजे श्वास, ज्याच्याशिवाय आम्ही जगू शकतो का? बरं मायांचा वाचा दिली बाबासाहेबांनी. नुसतं एखादी काय श्रद्धांजली सभा किंवा कोणतरी मेलेल पुरायला आल्यासारखं बसू नका. तेवढं उत्तर ज्या हलत जा डुलत जा म्हणजे गेल्या नाही मला कळत या जीवन खाते काय का असे म्हणजे जीवन खाते काय जायच्या मागायची करणार आहे. थोडासा रिस्पॉन्स देत जा, हसत जा, जरा टाळ्या वाजवा, आहे की नाही? काय बघा मूलभूत म्हणजे अत्यंत महत्वाचे. मूलभूत म्हणजे पाया, म्हणजे घराचा पाया. पाया नसला तर घर टिकू शकतं का? तसे हक्क बाबासाहेबांनी दिले आम्हाला धर्माच्या बाबतीत. आम्हाला म्हणजे आम्हाला नाही, सगळ्याला बाबासाहेबांनी भेदभाव केला नाही. जेवढे धर्म या भारतामध्ये आहेत त्या सगळ्याला राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, धर्म स्वातंत्र्याचा हक्क बाबासाहेबांनी आर्टिकल 25, आर्टिकल 26, आर्टिकल 27 मध्ये दिला. म्हणजे काय केलं? आम्हाला म्हणजे गोपू पाटील आहेत त्यांना त्यांच्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार दिला. त्यांना कोणताही मायचाला रोखू शकत नाही. मुसलमानाला त्याच्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार दिला. तसाच आम्हाला सुद्धा, आम्ही स्वतःला बुद्ध समजतो, आम्हालाही बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार दिला. नंबर 1. दुसरा अधिकार दिला बाबासाहेबांनी. बघा बुद्धगयाशी संबंधित एक कलम 26 काय सांगतं? 26 कलम सांगतं आम्हाला आमच्या धर्माचं जतन करण्यात, आम्हाला आमच्या धर्माची धार्मिक व्यवस्था बघण्याचा अधिकार. आम्ही काय नियोजन करावं धर्माच्या बाबतीत, तिची व्यवस्था कशी केली पाहिजे हे आर्टिकल 26 मध्ये दिलं. आणि आर्टिकल 27 पैसा, धर्म संवर्धनाकरता म्हणजे जतन करण्याकरता, सांभाळण्याकरता पैसा लागतो की नाही, ते जो कोणी देत असेल तो घेण्याचा अधिकार दिला. तुम्हाला माहित असेल नसेल 27 कलम खतरनाक आणि आमचा अन्याय कसा होतं, आमचा अधिकार आहे तो. 27 मध्ये धर्म संवर्धनाकरिता कर घेण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे पैसा आमचा कुठला? बुद्ध घ्यायला येणारा चीन, जपान, थायलंड इत्यादी इत्यादी, श्रीलंका, जगातला येणारा पैसा, माणूस देणारा आमचा, बुद्ध आमचा, महाबोधी विहार आमचं, मग ते पैसा आम्हाला घेता येत नाही. बघा आमच्यावर अन्याय कसा होतो. शेतीवाले बसले तिथे, आम्हाला आमच्या धर्माचा प्रचार करता येत नाही, आमच्या धर्माचं जतन करता येत नाही, आमच्या धर्माच्या संवर्धनाकरता पैसाही घेता येत नाही. लक्षात घ्या. का? आता विषय येत आला का? ह्यासाठी कायदा केलेला आहे. कायद्याचं नाव आहे बुद्धगया मंदिर अधिनियम 1949. हा कायदा बिहार सरकारने 6 जुलै 1949 ला पारित केला.
आता थोडा फरक लक्षात घ्या. अजून तुम्हाला ही गोष्ट कोणीच सांगितली नसेल. हा कायदा केव्हाचा? 6 जुलै 1949. तेव्हा भारताचं संविधान लागू झालं होतं का? काही तर माहित असेल बघा, माहित आहे की नाही? 6 जुलै 1949 ला संविधान होतं का? नव्हतं. बाबासाहेबांचं संविधान नव्हतं. मग संविधान केव्हा आलं? 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान बाबासाहेबांनी देशाला अर्पण केलं. म्हणजे किती दिवसांनी? 4 महिने 20 दिवसांनी. लागू केव्हा झालं? 26 जानेवारी 1949 ला, म्हणजे 2 महिने 20 दिवसांनी. म्हणजे 6 जुलै 1949, 26 जानेवारी 1950, म्हणजे 6 महिने 20 दिवसाचा गॅप. मला तुम्हाला विचारायचं, 26 जानेवारी 1950 ला बाबासाहेबांचं संविधान लागू झाल्यानंतर या कायद्याचं काय काम होतं? हा अगोदरचा कायदा, संविधान लागू झालं तेव्हा संविधान नव्हतं, म्हणजे संविधानाचा अगोदरचा कायदा आजही लागू होतो. याचा अर्थ काय? काय सरकारने लागू ठेवला? माझा जाहीर आरोप आहे, हा कायदा संविधान असताना आजपर्यंत ठेवणे, याचा अर्थ बिहार सरकारला शेंडीवाल्याला पोसायचा, यासाठी तो कायदा ठेवला. मनुवाद्याला ब्राह्मणवाद्याला पोसायचा. हा कायदा संविधान विरोधी आहे. कसा? थोडं लक्षात घ्या गोपू पाटील, संविधानाचं भाग 3 आहे, फंडामेंटल राईट. त्यात एक कलम आहे 13(1). बघा काय सांगितलं बाबासाहेबांनी. लोके भानावर ठेवा. कलम 13(1) मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं, संविधानाच्या अगोदरचे जे कायदे आहेत, म्हणजे बुद्धगया ऍक्ट आला, बाबासाहेबांच्या संविधानाने सांगितलं, संविधानाच्या अगोदरचे जे कायदे आहेत, कोणता कायदा? म्हणजे बुद्धगया ऍक्ट आला, संविधानाच्या अगोदरचा. बाबासाहेब 13(1) मध्ये म्हणतात, असे कायदे आमच्या म्हणजे बुद्धाच्या नाही, गोपू पाटलाच्या, मुसलमानाच्या, सिखाच्या, इसाईच्या, जैनच्या, पारशीच्या मूलभूत हक्काला डिस्टर्ब करत असतील, कथा आणत असतील, बाधा आणत असतील, हनन करत असतील, तर बाबासाहेब म्हणतात, आज दिनांक पासून ते कायदे ऑटोमॅटिक शून्यवत होतील, म्हणजे निर्जीव होतील, माझ्या भाषेत नपुसक होतील. मला विचारायचं, संविधानामध्ये कलम 13(1) मध्ये स्पष्ट सांगितलं, अगोदरचे जे कायदे संविधानाच्या मूलभूत हक्काला डिस्टर्ब करत असताना तो कायदा का केला ठेवला? याचा अर्थ स्पष्ट आहे. दरवर्षी बुद्धगयाची उलाढाल 1 लाख कोटीची आहे सरपंच साहेब, आणि त्या 1 लाख कोटीवर दरोडा ब्राह्मणांनी मारण्यासाठी, त्या 1 लाख कोटीची लूट करण्यासाठी, 1 लाख कोटीवर दरोडा घालण्यासाठी हा कायदा ठेवलेला आहे. आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. 1 लाख कोटीची लूट दरोडा. मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर करतो की तेव्हापासून आज डेट पर्यंत बुद्धगया मंदिर ऍक्ट मध्ये जे ब्राह्मण शेंडीवाले सदस्य आहेत, त्यांनी सगळी आर्थिक लूट केली, त्याच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करा. मी भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो, जबाबदारीने करतो. कोणी माहितीचा लाल असेल तर माझ्यासोबत आर्ग्युमेंट करावं. क्लिअर? दुसरा एक मुद्दा मी अत्यंत महत्वाचा सांगतो बघा, थोडं लक्षात घ्या. एवढी माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाही. कशी वाट लावायची? संविधान कलम 14 कोणाला माहित आहे का? राईट टू इक्वालिटी, समानतेचा हक्क. समानतेचा हक्क म्हणजे काय बघा, किती बाबासाहेब सुंदर लिहितात सरपंच साहेब. बघा, कदाचित तुम्हाला माहित असेल नसेल, बाबासाहेब 14 मध्ये लिहितात, कोणताही निर्णय घेताना एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असेल, एखाद्याच्या मंदिराच्या बाबतीत असेल, एखाद्या जातीच्या बाबतीत असेल, एखाद्याच्या धर्माच्या बाबतीत असेल, एखाद्याच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल, एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत असेल, भेदभाव करता येणार नाही. एकाला मोठं बघा, बाबासाहेबांची दुरुस्ती. आता संविधान आहे आर्टिकल 14, भेदभाव नाही. मग मला आपल्या सर्वांना विचारायचं, महाराष्ट्रातले कोण्याही मंदिराचे कायदे काढा, एखाद्या मस्जिदीचा कायदा काढा, गुरुद्वाऱ्याचा कायदा काढा, चर्चचा
मंदिर अधिनियम म्हणून फक्त टाईप करा, सटकुनी उत्तर येईल. गोपू पाटील काय लिहिलं त्याच्यामध्ये? शिर्डी मंदिर अधिनियम. त्यात असं लिहिलं की या सिद्धी मंदिराचं व्यवस्थापन म्हणजे नियोजन करण्यासाठी जे सदस्य नेमत आहोत त्याच्यात हिंदू शिवाय कोणालाही घेता येणार नाही. काही आक्षेप नाही आमचा. हिंदूचं मंदिर मान्य आहे आम्हाला. अयोध्याचं घ्या, त्याचं ब्राह्मणाशिवाय कोणी नाही. तिरुपती बालाजीचं घ्या तुम्ही. अजून उदाहरण देतो मी महत्वाचं. ओडिसाला आपल्या देशातलं सर्वात सोनं असलेलं देव आहे जगन्नाथपुरी. ऐकलं तुम्ही? सरपंच आहे ओडिसाचे जगन्नाथपुरी. त्याचा एक 1955 ला झालेला कायदा आहे. त्यातली कलम 6(2) काय सांगतो बघा तुम्ही. कलम 6(2) सांगतं जगन्नाथपुरी मंदिरात व्यवस्थापन समितीमध्ये कलम 6(2) नुसार जे सदस्य घेत असताना एक नियम टाकला, यात हिंदू सदस्याशिवाय कोणालाही घेता येणार नाही. राजस्थानचं एक भयानक प्रसिद्ध मंदिर आहे सावलियाची म्हणून. त्यातली कलम 6AB. थांबरे कांगस. राजस्थानचं एक मंदिर आहे सावलियाची, कलम 6(1)(2). त्यातही दिलं हे हिंदूचं मंदिर आहे. या मंदिरावर नियोजन करण्यासाठी हिंदू शिवाय कोणताही सदस्य घेता येणार नाही. म्हणजे तुम्ही मस्जिदचं व्यवस्थापन समिती असेल तिथे मुसलमानाशिवाय कोणी नाही, हिंदूच्या मंदिरावर हिंदू शिवाय कोणी नाही, ख्रिश्चनच्या चर्चवर ख्रिश्चन शिवाय कोणी नाही. अरे आम्हीच काय घोडे मारले तुमच्या भाईला? काय केलं आम्ही? आमच्या मनात शिर्डीवर जर हिंदू सदस्य असले पाहिजेत. आमचं ऑब्जेक्शन नाही. हिंदू मंदिर आहे, चुकायला का सरपंच आहे? मस्जिद असेल त्याच्या मुस्लिम सदस्य असले पाहिजेत का असू नये? म्हणजे सगळ्या धार्मिक स्थळावर मग मुसलमानाचा असेल, शिखाचा असेल, मग हिंदूचा असेल, त्याचं मात्र त्या धर्माचे जगात फक्त एकच कायदा अपवाद आहे जे संविधानाच्याच बाहेर आहे. ज्या कायद्याचं नाव आहे बुद्धगया मंदिर अधिनियम 1949. या कायद्यात सांगितलं बघा, धक्का बसेल तुम्ही बघा अन्याय कसा होता. काय सांगितलं? कलम 200 काय लिहिलं 200 मध्ये? कलम 200 मध्ये लिहिलं बुद्धगया ऍक्ट मध्ये व्यवस्थापन समिती म्हणजे जे सगळं नियोजन करणार बुद्धगयाचं, त्यात 4 सदस्य बौद्ध आणि 4 सदस्य हिंदू घेणे बंधनकारक राहील. 200 कलम सहित. पाटील खरं सांगा तुम्हाला सरपंच 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणारी बरोबर आहे की नाही? खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणार. अरे साले हो मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है? बरोबर आहे की नाही? म्हणजे बुद्ध काय आमची, बुद्ध आमचा, भांडला आमच्या बापानी, शेडीवाल्याचं काय काम आहे? नाही का? किती कमाल. गोड बंगाल समजून घ्या, गोड बंगाल. आपल्याला सुद्धा उद्या बुद्ध घ्यायला जाऊन आंदोलन करायचं, येणार की नाही? हातवरे करा. उद्या महिन्याला 15 दिवसाला जर आंदोलन करायची गरज पाहिजे, कोण कोण येणार रे? हातवरे करा. डुप्लिकेट करू नका. चला. तथागत गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. कोण जातीचे तरी कोण आहे सांगा एखादा. हे दोन आम्ही सगळ्याला मानणारे म्हणतो. अजून कोणता समाज? आहिल्याबाई होळकरांचा. अजून कोणता? अण्णाभाऊ साठेंचा. सांग सगळ्याला मानतो आम्ही. अजून काय कोणी? बिरसा मुंडांचा. असे सांगा मला, दुरुस्त करा तुमचं तर. जय मल्हारचा. थोडं लक्ष द्या मायानं. इकडे थोडं लक्ष द्या. अजून 5-10 मिनिटं तुम्हाला बोलणार आहो. बाकी काही नाही. मला काय फार इंटरेस्ट नाही. फक्त तुम्हाला जागृत रोज बोंबल तुम्ही आता. उद्या वसमतला भाषण आहे, परवाला माझा आर्मीला भाषण आहे, काल माहूरला होतो मी. बघा
चला हसणं बंद करा आता, कुठे हसत जाऊ नका. नाही तर आमच्याकडे एक माणूस आहे, त्याला एक सवय हसायची. ते काही झालं, काल परत 10वीला पोरग झालं, काल एका मित्राने सांगितलं पोरग 10वीला पास हे पास झालं का म्हणे. आता 10वीला पास होणे हसण्याला काही समज आहे का? आहे का काही समज? तो काही बोलला तुम्ही, कोणी सायकलवर चल सायकलवर चालला, हसायचा काय समज? त्याला प्रॉब्लेम हसायचा नाही का? माईक मध्ये बोलायले, माईक मध्ये बोलायले. असंच झाले का? शेजारची पोरगी पळून गेली, तिला 7-8 भाऊ होते, हे तिथं गेलं, ते सवयी पण पोरगी पळून गेली, असं हाणलं पाठी. त्यामुळे कुठे असू नका, असायचं घ्यायचं, दवाखान्यात ऍडमिट होत्या. बघा माझ्या भावांनो, मी बुद्धगया अधिनियम येतो, तुम्हाला सांगितलं. त्यांनी 3(1) वाट लावली, कलम 14 ची वाट लावली. आणि महत्वाचं शेवटचं अजून एक सांगतो मी, 25, 26, 27 देतो अगोदर. तुम्हाला माहित नसेल, बाबासाहेबांनी हक्क दिले, मी सुरुवात केली होती. हक्क, मूलभूत हक्क, ज्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाहीत. मग पहिला हक्क शिक्षणाचा. शिक्षण घेणे माझा अधिकार, माझा म्हणजे तुमचाच नाही, या देशातल्या प्रत्येक जाती आणि धर्माचा हक्क बाबासाहेबांनी दिला. बोलण्याचा हक्क, शिक्षण घेण्याचा हक्क, चालण्याचा हक्क. साध्या साध्या गोष्टी माहित नाही, आम्हाला काहीच माहित नाही. सरपंच साहेब, तुम्हाला एक उदाहरण देतो. बाबासाहेबांचं संविधान 26 जानेवारी 1949 लागू झालं. त्याच्या अगोदर मनुस्मृती लागू होती. एवढं माहिती आहे का? उपट मनुस्मृती नाव ऐकलं? RSS वाल्याने लिहिलेलं. करेक्ट. तुम्ही भाषण केलं, तुम्ही भाषण केलं, आदरणीय भिक्खूंनी भाषण केलं, तुम्ही जमलेत, हे सगळे आले की नाही? जसं काय लग्न आहे, तुम्ही नवरदेवासारखे बसले की नाही? बघा, कमी कोणीच नाही काय, आता वधूवर परिचय मिळाला, एवढे नटून आले. नाही नाही, याचा संबंध संविधानाशी आहे म्हणून सांगतो मी, मजाक म्हणून नाही. बघा कसा आहे संबंध आहे. बघा आम्ही कार्यक्रम घेतला, दादासाहेब ढरकाळी फोडतोय, नवरदेवासारखी माणसं बसली, माझ्या बहिणी सगळ्या नटून फुटून आला, कारण आमचा कार्यक्रम आहे. आले की नाही? काय भीती होती का तुम्हाला कोणाची? फरक लक्षात घ्या, एवढ्यासाठी सांगतोय मी. तुम्ही जे आल्यात की नाही पर्यंत, त्याला बाबासाहेबांचं संविधानाची कलम 19(1)(4) काढली होती. म्हणजे गोपू पाटील त्याला वाटला पुण्यामध्ये आहेत, गोपू पाटलाला उद्या जर वाटलं मला हैदराबादला जायचं, तर आर्टिकल 19(4) ने अधिकार दिला. त्यांना वाटलं उद्या काश्मीरला जायचं, सरपंचाला वाटलं आमच्या